हाय मित्रांनो, माझं नाव आहे नम्रता नाईक आणि आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. आणि तिरुपती रेल्वे स्टेशनवरून आम्ही तिरुमलाला जाण्यासाठी AC बसमध्ये बसलो आहे. आणि आम्हाला सर्वदर्शन टोकन आम्ही घेतलो आहे. आणि सर्वदर्शन टोकनची लाईन 1 वाजता सुरू झाली होती आणि आम्ही 2:30 वाजतापर्यंत आम्हाला सर्वदर्शन टोकन भेटलं होतं. आणि आम्ही विष्णू निवासमधून सर्वदर्शन टोकन घेतले. आणि ही आहे भूदेवी कॉम्प्लेक्स. आणि इकडे 3 जागी सर्वदर्शन टोकन भेटते. विष्णू निवासम, भूदेवी कॉम्प्लेक्स आणि अजून एक दुसरी जागा आहे. ते जागेचे नाव मला आठवत नाही. इकडे सर्वदर्शन टोकन शिवाय आपल्याला दर्शन भेटू शकत नाही. आणि सर्वदर्शन शिवाय दुसरी लाईनमध्ये, फ्री लाईनमध्ये आपण जर गेलो तर 24 तास 35 तास असं आपल्याला ती लाईनीला लागते दर्शन करायला. म्हणून आपण सर्वदर्शन टोकन घेऊनच आपण दर्शन करूया. आता मित्रांनो, आम्ही बस स्टॉपला पोचलो आहे. आणि ही बघा, आम्ही AC बस घेतली आहे आणि ही साधी बस आहे. ही साधी बसची तुम्हाला प्राईस 1 टाईमची पडणार आहे 90 रुपये. आणि 2 टाईम रिटर्न यायची पडणार आहे 160 रुपये. आणि AC बसची बघा, तुम्ही ही प्राईस बघू शकता. मी तुम्हाला दाखवत आहे, ही प्राईस आहे. आणि AC बसची रिटर्न आहे ना 200 रुपये आहे. आणि सिंगल टाईमची आहे ना 110 रुपये आहे. बघा, आम्ही तिकीट घेतले आहे. तुम्ही बघू शकता ती तिकीट.